कामोठे येथे 22.35 तोळे सोन्याची चोरी करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिला आरोपी मोनिका दिघे हिला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी सविता मस्कर यांनी 16 ते 42 सप्टेंबर 2025 दरम्यान घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू झाला असता फिर्यादी यांच्या घरासमोर राहणाऱ्या आरोपीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले। तपासात उघड झाले की फिर्यादी यांनी विश्वासाने दिलेली घराची चावी आरोपीनं गैरवापर करून घरात प्रवेश केला आणि दागिने चोरले। एवढेच नव्हे तर चोरीनंतर आरोपीनं तिच्या घरावरील सीसीटीव्ही फुटेज जाणूनबुजून नष्ट केले व पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी बँक स्टेटमेंटमध्ये फेरफार केली। चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करून मिळालेली रक्कमही आरोपीनं स्वतःच्या खात्यात जमा केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणात आरोपीकडून संपूर्ण 22.35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून तिच्यावर अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या पथकाने केली। पुढील तपास सपोनी गणेश दळवी करीत आहेत। याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की साधारण 16 तारखेपासून ते 16/9/2025 पासून ते 26/9/2025 पर्यंत यातील जी फिर्यादी आहे सविता मस्कर यांच्या घरातील जवळपास 22.35 तोळे दागिने हे अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेले होते आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या घराचा दरवाजा कुठल्या प्रकारे तुटलेला नव्हता। आता ह्याच्यामध्ये त्या ज्या फिर्यादी आहेत तर त्यांनी काही महिलांवर संशय देखील व्यक्त केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या तपास केला तरी काही पुरावा आपल्या हातात येत नव्हता। कारण ह्यातलं जे संशयित जे आरोपी आहे तिच्या घरासमोरचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते चेक केलं तरी त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही पुरावा दिसून येत नव्हता। परंतु आमची जी टीम आहे याच्यामध्ये विशेषतः आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम आहेत, कोणी गुन्हे आमचे मनोहर पगार आहेत, API गणेश दळवी, PSI चव्हाण, हेड कॉन्स्टेबल झोळ, हेड कॉन्स्टेबल जाधव, PN भोमरे, पोलीस नाईक इलक, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई दत्ता जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये यातील जी आरोपी आहे तर त्यांच्या घरातील जे फुटेज आहे तर तिने ते 10 ते 15 मिनिटाचं फुटेज डिलीट करून आणि यातील फिर्यादीने विश्वासाने त्या आपल्या घराच्या समोरच जी महिला राहते तिच्याकडे विश्वासाने त्यांच्या घराची चावी सुपूर्द केलेली होती आणि त्या चावीच्या सहाय्याने तिने घरात प्रवेश करून यातील जी फिर्यादी आहे त्यांच्या घरातील कपाटाखालील बॅगमधील जवळपास 22.35 तोळे दागिने हे चोरून नेले। त्यानंतर तिने त्याच्या घरातील जे फुटेज आहे तर ते 10 ते 15 मिनिटाचं फुटेज डिलीट केलं आणि त्याच परिवारासोबत ते रात्री एकत्र जेवायला पण गेले आणि जेवण करून आल्यानंतर जवळपास 7-8 दिवसानंतर या फिर्यादी जी आहे तर ती दागिने बघायला गेली त्यावेळेला तिच्या घरातील दागिने नव्हते आणि त्यामुळे हा गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा झाला होता। कारण जवळच्याच लोकांची ह्याच्यामध्ये गुंतागुंत असल्यामुळं तो अतिशय नाजूक पद्धतीने हँडल करावा लागत होता, परंतु हे आमच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण तसेच आपल्याला जी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तपास केला। याच्यामध्ये यातील जी आरोपी आहे तिने आपल्याकडे जे बँक स्टेटमेंट सादर केलं होतं आणि आपण जे बँकेकडनं बँक स्टेटमेंट प्राप्त केलं तर त्यांचं कंपॅरिझन केलं असता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची एंट्री एडिट केलेली होती आणि तो आपल्याला एक चांगला प्रकारे धागा भेटला। कारण यातील आरोपी त्याच्या अकाउंटला मोठ्या प्रमाणात त्या दिवशी नेक्स्ट डेला पैसे आलेले होते। त्या सदर व्यक्तीपर्यंत आपण पोहोचल्यानंतर हे निष्पन्न झालं यातील जी आरोपी आहे तर तिच्याकडे विश्वासाने फिर्यादीने जी चावी सुपूर्द केलेली होती तिचा त्या साह्याने त्याच पद्धतीने घराच्या समोरील जे 10 मिनिटाचं फुटेज आहे ते डिलीट करून त्या फिर्यादीच्या घरातील 22.35 तोळे दागिने तिने चोरले, एका सराफाकडे ते दागिने विकले आणि त्या मिळालेल्या पैशातून तिने इतर तिचे काही एक्सपेन्सेस आहेत तर ते केलेले होते आणि नंतर आपण ह्या सदर आरोपिताला ताब्यात घेतलं। 27/11/2025 आपण अटक केलं। माननीय न्यायालयाने यामध्ये 2 डिसेंबर 25 पर्यंत म्हणजे आज रोजीपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि याच्यामध्ये त्या महिलेकडून आपण आपल्या चोरीमध्ये गेलेला 22.35 तोळे मुद्देमाल म्हणजे 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। तर जवळच्याच लोकांची गुंतागुंत असल्यामुळे हा गुन्हा अतिशय
क्लिष्ट स्वरूपाचा झालेला होता, परंतु आपल्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुन्ह्याची उकल केलेली आहे. आणि दिनांक 27/9/2025 रोजी फिर्यादी श्रीमती सविता मस्कर यांच्या तक्रारीवरून CR नंबर 197/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये आपण दाखल केलेला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील ज्या फिर्यादी आहेत तर त्यांनी त्यांच्याच घरासमोर राहणाऱ्या एक जी महिला आहे त्यांच्याकडं आपल्या घराची विश्वासाने चावी सुपूर्द केलेली होती आणि सदर महिलेने दिनांक 16/9/25 ते 26/9/2025 या दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान 17 तारखेला त्या चावीच्या साह्याने फिर्यादीचा घरामध्ये प्रवेश करून तिच्या बेडखाली जे दागिने ठेवलेले होते तर त्या दागिन्यांची चोरी केलेली आहे. आणि कुणालाही याबाबत संशय येऊ नये म्हणून तिने ते साधारण 10 ते 15 मिनिटाचं जे CCTV फुटेज होतं, सोसायटीचं फुटेज आहे तर ते देखील डिलीट केलं. आणि त्यानंतर त्याच फिर्यादीसोबत हे रात्री एकत्र जेवायला देखील गेलेले होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त माननीय श्री संजय इंपुरे सर आणि माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 प्रशांत मोहिते सर यांनी वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम आणि PI गुन्हे मनोहर पगार यांचे आपण पथक तयार केलेले होते आणि त्यानुसार यातील तांत्रिक विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची आपण उकल केलेली आहे. यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण 27/11/25 रोजी अटक केलेली होती. यामध्ये मान्य न्यायालयाने 2/12/25 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती. या महिलेने यापूर्वी आपल्याकडे तपासादरम्यान काही बँक स्टेटमेंट्स दिलेले होते तर त्यामध्ये देखील तिने अल्टर केलेले ते बँक स्टेटमेंट होते. आपण बँकेकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट्स कलेक्ट केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा जो अल्टरेशन आहे तर ते आढळून आलेलं आहे. त्याच पद्धतीने तिने जे CCTV फुटेज आहे तर त्यामध्ये देखील छेडछाड करून ते डिलीट केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या सदर गुन्ह्यामध्ये आपण भारतीय न्याय संहितेचे कलम 316(2), 338 आणि 340(2) हे कलम देखील आपण वाढ केलेली आहे. आणि सदर महिलेकडून सदर जी आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास 22.35 तोळ्याचे दागिने आहेत ते 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. आणि सदर गुन्ह्याचा तपास हे कामोठे पोलीस स्टेशनचे API श्री गणेश दळवी हे करत आहे. याच्यामध्ये यातली जे फिर्यादी पार्टी आहेत त्यांच्या वतीने काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेल्या बाबतची माहिती होती, परंतु ठीक आहे, तो त्यांचा अधिकार होता. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने, विशेषतः मी आमच्या टीमचे अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून जोपर्यंत यांच्यापर्यंत योग्य पुरावा येत नाही तर तोपर्यंत वेट करून अतिशय पेशंटली आणि अतिशय स्किलफुली या गुन्ह्याची उकल केली. सर, आरोपीच्या फॅमिलीचं काय अगोदर काय बॅकग्राऊंड वगैरे पोलीस यातील जी आरोपी महिला आहे तर तिचं काय पास्ट अँटीसिडेंट नाही आहे, यापूर्वीचे काही गुन्हे दाखल नाही आहे. आरोपी महिलेवर एक 400चा गुन्हा दाखल असल्याचं पुरं हिस्ट्री असं सांगितलं नाही, अद्यापर्यंत तर काय तसं आमच्या रेकॉर्डवर नाही आलेलं आहे. आणि याबाबत आमचा सखोल तपास चालू आहे. तर त्या पद्धतीचं काय इतर गुन्हे निष्पन्न असतील तर ते देखील आम्ही आमच्या पुराव्याच्या दृष्टीने आम्ही कागदपत्रांसोबत अटॅच करू. याच्यामध्ये किती आरोपी टोटल आतापर्यंत आपल्या रेकॉर्डवर आहेत? याच्यामध्ये जी महिला आरोपी आहे तर त्याच आपण अटक केलेला आहे आणि तिच्याकडनं 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. ज्याला हे ज्वेलरी विकली तर तो पण आरोपी म्हणजे जे ज्वेलर्स आहेत याच्यामध्ये काही सराफा असोसिएशन बाबत काही नियमावली आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जो पुढील सराफा आहे तर त्यांनी 100% सहकार्य केलेले आणि आपल्याला मुद्देमाल 100% दिलेला आहे. आपल्या गुन्ह्याच्या दृष्टीने तो साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर केलेला आहे. त्या महिलेच्या एवढं मोठं रक्कम घरात आणली, 1-2 महिने की हे सर्व खेळत होते, पोलीस यंत्रणेसोबत समोरच्या सोबत दिशाभूल करत होते, तर या महिलेच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हती का हसबंड असेल, घरातले होते का फक्त एकाला आरोपी करायचा आणि बाकीच्याला बाजूला करायचा, असं पण एक संभ्रम होतं. अद्यापर्यंत आपला जो तपास केलेला आहे तर त्या तपासादरम्यान केवळ या महिलेचाच रोल त्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. तिच्या परिवारातील तिचे नवरा असेल किंवा तिचा मुलगा असेल तर त्यांना याबाबत कुठल्या प्रकारची माहिती नसल्याचं आमच्या तपासात आत्तापर्यंत निष्पन्न होत आहे. आणि जर इन केस तपासामध्ये अजून काय कोण निष्पन्न होत असेल तर त्या दृष्टीने देखील आमचा तपास चालू आहे. पोलीस कस्टडी आजपर्यंत आपल्याकडे आहे. आरोपी अटक झाल्यानंतर आपल्याकडं इतर पण काही इतर आरोपी निष्पन्न होत असतील
इतर काही लोकांचे रोल निष्पन्न होत असतील तर निश्चितपणे त्यांना देखील गुन्ह्याच्या याच्यामध्ये आपण आरोपी काढू. सर, सोनं ठेवताना किंवा विकताना एक प्रकारे दागिने जे ज्वेलर घेतात त्या ज्वेलरांकडे ते विदाऊट आणि कुठल्या पावती नसल्याने ते घेत नाहीत आणि विकतही देत नाहीत. तर मग ह्यांनी जी चूक केली त्याच्यावरती इतर सोनारांना आणि त्यांना काय तुम्ही बजावणी केलेली आहे का अशी? नाही, यामध्ये यातला जो सोनार होता तर तो मुंबईकडचा होता. निश्चितपणे याच्यामध्ये देखील त्यांनी काही फॉल्स डॉक्युमेंट्स केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही या गुन्ह्यामध्ये कलमवाढ देखील केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास सध्या एकदम प्राथमिक स्टेजला आहे. कारण आरोपी अटक करून हार्डली आपल्याला 5 दिवस झालेले आहेत. या तपासादरम्यान जे काही आपल्यासमोर फॅक्ट्स येतील, जे काही दोषी आढळून येतील तर निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे. हे रहिवासी आणि म्हणजे फिर्यादी आणि आरोपी ते उच्चभ्रू सोसायटीत राहणारे आहेत, उच्च शिक्षित आहेत. तर अशा वेळेस पोलीस म्हणून पोलीस डिपार्टमेंटतर्फे आपण काय आवाहन करणार दोन्ही जे पब्लिकसाठी? निश्चितपणे यामध्ये आपण बघतो की यातील फिर्यादी महिलेने अतिशय विश्वासाने आपल्या घराची चावी ही आपल्या शेजारीच राहणाऱ्या किंवा आपल्या घराच्या समोरच राहण्याकडे विश्वासाने सुपूर्द केलेली होती आणि ह्यांचे अतिशय फॅमिली चांगले रिलेशन होते. एकत्र हे फिरायला जायचे, एकत्र जेवायला जायचे. परंतु तरी देखील त्यांनी विश्वासघात करून हे प्रकारचं कृत्य घडून आणलं होतं. तर सर्व नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे की कृपया करून आपले जे किमती मुद्देमाल असतील, पैसे असतील, दागिने असतील तर त्यांची आपण योग्य काळजी घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता नसतील तर निश्चितपणे बँकेचे लॉकर्स असतील, आपण सुट्टीवर जाणार असाल त्यावेळेला असेल तर निश्चितपणे एक सेफ कस्टडीमध्ये ते असणं अपेक्षित आहे. कोणावरही विनाकारण आपण विश्वास ठेवून आपल्या या पद्धतीचा किमती मुद्देमाल आपण घरी ठेवणे किंवा इतर पद्धतीने ठेवणे योग्य नाही आहे. जे दागिने जे ठेवले होते ते जसे तसे रेकॉर्ड झाले की त्याच्यात काही मोडले होते? त्यातले काही दागिने मोडलेले होते. नॅचरल कोर्समध्ये ज्या पद्धतीने आरोपितांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीने रिकव्हरी आहे तर ते आपण योग्य कायदेशीररित्या आमचा जो पुरावा कायदा आहे त्यानुसार आपण जप्त केले.